एरवी मी कोणाचं ऐकून घेत नाही, मग त्यांचं का ऐकून घेतलं इतकं? बरं, काहीही न बोलता मी तशीच निघून आले. काय झालंय मला? आरोही, काय ग? हा, काय झालं? अशी उदास काय आहेस? अगं, मी काहीतरी वेगळा विचार करत होते. बोल. मला सुद्धा नाही सांगायचं का? तू अशी तोंड पाडून बसलीस ना की आग्रह मध्ये सगळं उदास उदास वाटायला लागतं. त्या बँक मॅनेजरचा फोन आला होता का? आत्या तन्मयच्या घरी गेले होते मी. अगं, तू ऐकून का घेतलंस? ठासून सांगायचं त्यांना की आम्ही घरी डिलिव्हरी देत नाही आणि हा डबा घ्यायला आलोय, ते तुमचं नशीब समजा म्हणावं. बघ ना ग, तन्मयचं काम होतं म्हणून मी गेले, नाहीतर नसतेच गेले ना. आपण मदत करायला गेलो आणि उलट आपल्यालाच. मग हे सगळं तिकडे का नाही बोललीस? काय माहित ग, त्यांच्या समोर नाही बोलले काही. मला कळलंच नाही काय बोलू ते. कोणाची आई समोर आली ना की मला समजतच नाही काय बोलू, कसं बोलू. असं जग एकदम थांबून जातं. नाही, तुझा दोष नाहीये. आईची माया नाही ना मिळाली तुला. आणि शेवटी मी काय ग, आत्या आहे ना. अगं, तू वेडी आहेस का? काय बोलतेस? हे असं बोलून तुम्हाला परक नाही पोरक करतेस. हे बघ, तू काही रस्त्यावरती पडलेली नाहीयेस, मी आहे. तू मला त्या बाईचा पत्ता सांग, कुठे राहते ती. नको गा त्या, जाऊ दे. त्या 4 शब्द तुलाच ऐकवायला कमी नाही करणार. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की हे सगळं त्यांनी अजून बऱ्या भाषेत सांगितलं असतं तर बरं झालं असतं. डोक्यातून हा भुंगा काढून टाक हं. आणि असं उदास राहायचं नाही. काय बोलायचं असेल ना तर त्यात तन्मयला बोल. मग काय, हे बघ, मी आता असं करते, फ्रीज मधनं पन्ह काढते आणि छान गार पन्ह करते. हा, तू पन्ह घे म्हणजे तुला बरं वाटतं. चल सर, ट्रस्ट मी, आपलं काम नक्कीच होणार आहे. होणार आहे हे कधीपासून ऐकतोय मी. आणि एका प्रॉपर्टीसाठी एवढा वेळ का घालवताय? उत्तर दे ना मला. मीही कोणाला तरी आन्सरेबल आहे. सर, ही जागा आपल्या कंपनीसाठी ऍप्ट आहे. सर, एखादी जुनी खानावळ जर इतकं प्रॉफिट देऊ शकते, इतकं बिझनेस करू शकते, तर सर विचार करा, आपला ब्रँड, आपला प्रोडक्ट किती गर्दी खेचून घेईल. आणि सर, मला तर वाटतंय की इतर ब्रांचेस पेक्षा इथे सगळ्यात जास्त प्रॉफिट होईल. हे मला काही समजत नाही का? तुला तेवढ्याच करता पाठवलं होतं ना तिथे? आणि इतका वेळ फक्त ऍक्विजिशन साठी चाललाय, पुढच्या गोष्टी पुरेच सरकतायत, त्याचं काय? सर, मोठं प्रोजेक्ट, मोठं प्रॉफिट, थोडा वेळ तर जाईल. आणि सर, बिलीव्ह मी, आपण खूप जवळ पोहोचलोय. अजून 1-2 मूव्स आणि ती जागा. हे पहा, मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय की तुझ्या कॅलिबर विषयी मला अजिबात शंका नाहीये, पण मलाही वरनं प्रेशर आहे. आणि कंपनीला काहीच प्रोग्रेस दिसत नसेल तर कंपनी आपल्याला का बॅकिंग देईल? आणि तू जी मेहनत घेतोयस ना त्याला काही इम्पॉर्टन्स नाही. आणि रिझल्ट काय त्यात इंटरेस्ट असतो, लक्षात ठेव. सर, मला एक चान्स द्या, मी तुम्हाला नक्कीच रिझल्ट देईन. सर, जस्ट 1 चान्स. ती खानावळ आपल्या ताब्यात येणार आहे का? सर, मला कंपनीकडून 19 लाख मिळू शकतात कर्ज म्हणून. काय? अरे, तू काय करायचं ठरवलंयस? सर, मी ती जागा कंपनीला मिळवून देण्याचं ठरवलंय. सर, मी वाटेल ते करेन. सर, हे कंपनीचं एक्सपेंडिचर नाही तर इन्व्हेस्टमेंट असेल. हे बघ, मी असलं काहीही करणार नाहीये, मला तसले अधिकार पण नाहीये. सर, प्लीज एकदा ट्राय तर करा. अरे, पण कंपनी एवढे पैसे का देईल? सर, यात सगळ्यांचंच प्रॉफिट आहे, सगळ्यांचंच. तेव्हा मी डायरेक्टली वरपर्यंत काहीही बोलणार नाहीये, मलाही जरा विचार करू दे. ठीक आहे सर, मी तोपर्यंत माझं काम चालूच ठेवतो.
थँक्स. कमाल आहे यार तू. नरेन सर तुला मुदत देत होते आणि तू त्यांनाच विचारात पडलंस. मी म्हटलेलं ना, प्रॉफिट असेल तर माणूस इझिली सोडत नाही. तू पण ग्रेट आहेस. 19 लाख रुपये मागितलेस ही कंपनीकडे. अरे देतील का ते? बघू. पण एवढे पैसे हवेत कशासाठी, आणि तीही अशी ऑड अमाऊंट. मित्रा, ऑड काम करायचं असेल ना तर ऑड मार्गाने जावं लागतं. पटतंय. पण सांगशील का एवढे पैसे हवेत कशासाठी? मास्टर कधी आपला मास्टर प्लॅन सांगत नाही. कळेल तुला लवकर. करशील बाबा, तू काहीही करशील. मी तुला काहीतरी काम सांगितलं होतं, ते अजून नाही झालंय. ते नाशिकच्या मॅनेजरचा नंबर हवा होता, पुण्यातल्या मॅनेजरचा नंबर हवा होता, ते कुठे आहेत? अरे मी माझ्या माणसाला सांगितलंय 2 दिवसात देईल तो नंबर. अरे इतके दिवस दिले, अजून 2 दिवस? अरे तू ठीक आहे, ठीक दिले 2 दिवस, पण या 2 दिवसात मला नंबर हवेचा, नाहीतर मी माझ्या पद्धतीने कामाला लागणार. तू टेन्शन नको घेऊस यार, मिळेल 2 दिवसात. जरा रिलॅक्स राहत जा रे. जेव्हा बघावं तेव्हा घोड्यावरच असतोस. काम युद्ध पातळीवर चालू आहे, रिलॅक्स होऊन चालणार नाही. काय आणलंस? ते दूध संपलं होतं ना, आणि थोडी भाजी पण आणली. अरे वा, कुठली आणलीस भाजी? कोबी. बर, करते मी. नको तुझ्या बोटाला आई. अगं बरंय ते, करीन मी. जखम झाली म्हणून आयुष्य थांबत नाही. एका बोटासाठी पोटावर कशाला अन्याय करायचा. मला आणि ती कालची खिचडी काही परत खायची नाहीये. ह करते करते. आई, ती मुलगी, कोण मुलगी? ती आली होती ना डबे घ्यायला, आरोही. भेटली होती? काय म्हणाली? काय म्हणाली सांग. तिच्या खानावळीत जाऊन झापते की नाही बघ तिला. काय म्हणाली तुला? तू तिथे गप्प उभी राहिली असशील. आणि तन्वी, तिचं नाव कसं कळलं तुला? ते बिलावर छापलं होतं. भेटली वगैरे नव्हती. तिचं काय? कोणी असे डबे घ्यायला घरी येत नाही ना. नाही म्हणजे ती म्हणली होती की आम्ही घरपोच डबे देत नाही. मग ती न्यायला कशी काय बरं आली? काय म्हणायचंय काय तुला? मला असं वाटतंय की ती तन्मयच्या चांगल्या ओळखीची असणार, नाही तर ती आली नसती अशी डबे घ्यायला. मी चांगलं ओळखते तन्मयला. माझ्यासारखा आहे तो. कोणाही अशा आयऱ्या गैऱ्याशी ओळख वाढवणाऱ्यातला नाहीये तो. उगीच काहीतरी स्वतःच्या मनचं त्याच्या नावाने खपवू नकोस. नाही तसं नाही. मग कसं आहे? तुला बरं बाहेरच्या लोकांचा पुळका येतोय अगदी. काही तन्मयच्या ओळखीची वगैरे नाहीये ती. आणि असली समजा तर काय झालं? तिला काय अधिकार मिळालाय माझ्याशी असं उर्मटपणे बोलण्याचा? तन्मय कधी तोंडवर करून बोलत नाही माझ्याशी. मग त्याच्या ओळखीच्या कुणीतरी असं बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. कळतंय का तुला? उत्तम, संपला विषय. सॉरी, खरंच सॉरी. हा, अरे पेडणेकर काकू घरात नव्हत्या. मग बाजूच्या काकूंकडे गेले तर त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. डब्याचे पैसे किती, डब्यात काय काय देता तुम्ही. मग मी म्हंटल एखादा मेंबर वाढला तर बरंच आहे ना. त्यांना सगळं सांगत बसले. अगं ठीक आहे, पण मी काय म्हणालो का? तसं नाही रे, इथे इतका वेळ वाट पाहावी लागली ना. तुला नाही का 4 लोकांच्या घरी वणवण करावी लागली? अरे माझं कामच आहे ते. माझंही हे कामच आहे. डबे वेळेत पोहोचले नाही तर माणसं जेवणार कशी सांग. बरोबर. बरं, मला काय इथे बोलवलं? राया जबडे येऊन गेला परत. काय? त्याचं असं म्हणणं आहे की तो कर्ज फेडायला तयार आहे, वर मला पैसेही द्यायला तयार आहे, पण मी आग्रहाची जागा त्याला द्यावी. मग काय नाही म्हंटल, हकलवून लावलं मी त्याला. परत काही कळत नाहीये रे, काहीच सुचत नाहीये. कसं होणार आहे सगळं? अरे अगदी खरं सांग, एक क्षण, अगदी एक क्षण तुला मोह नाही झाला का ग आग्रह विकायचा? तू वेडा आहेस का? आग्रह विकणं म्हणजे स्वतःला विकण्यासारखं आहे माझ्यासाठी. वरद या जगात काहीही झालं ना तरी आग्रहाची जागा मी कधीच विकणार नाही. पैशांची सोय कुठून होईल, कुठून पैसे येतील याचा सगळा विचार करून झालाय माझा, पण काहीच मार्ग निघत नाहीये. ते शिंदे पण काही कामाचे नाहीयेत रे, नुसते बोलतात. एक एक दिवस असा निघून चाललाय, आत्ता महिना संपेल माहितीये. एक क्षण माझ्या डोक्यात ना एक विचार येऊन गेला, ज्यांच्याकडे मी हे डबे पोहोचवायला जाते ना त्यांच्याकडे जर मदत मागितली तर कदाचित ते मला. आरोही, कोणाच्याही दारात जाऊन हात पसरायचे नाही. माझी इच्छा नाही. अरे
पण आता धीर सुटत चाललाय माझा. अगं माझ्याकडे नोकरी नव्हती तेव्हा तू मला काय सांगितलं होतंस? माणसाने सगळं हरावं, आपण आपली हिंमत हरू नये, तूच म्हणाली होतीस ना. मग आता हे काय चाललंय तुझं? आणि कोणीतरी असंही म्हटलंय की बोलणं खूप सोपं असतं, करणं कठीण असतं. कठीण असलं ना तरी तुला ते जमेल. अरे आतापर्यंत सगळं तुझ्यासाठी कठीण होतं, आजपर्यंत हिमतीने इथपर्यंत आलीस आणि आता हा रेसचा शेवटचा 100 मीटरचा टप्पा राहिलाय असं समज. आता हरू नकोस. अगं रायाला तेच हवंय. तू असे हातपाय गाळून बसलीस ना तर त्याचं काम सोपं होणार आहे. तुला कळतंय का? अरे काहीतरी मार्ग निघेल, आपण काढू. पैशाची नक्की सोय होईल, पण तू खंबीर राहा. थँक्यू वरद. चालेल, थँक्यू. तू हे फॉर्मल वागणं माझ्याशी कधी बंद करणार आहेस? कर्ज फिटलं की. हो, मग आता बघ मी काय करतो ते. थोडीशी आग होईल हा? पण नाईलाज आहे, सण कर. झोमत ना, झोमणारच. थोडस काळजी करू नको, मी आहे ना. हो 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 हो. नाही घाबरायचं नाही, थोडस घाबरायचं नाही. लवकर बरं व्हायचंय ना. हा थोडं 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 थोडं. हो हो हो. अहो ताजी काय करताय? औषध लावतोय दिसत नाही हा. अरे हे आपले शूरवीर मावळे बघ बघ कसे जखमी होऊन आले आहेत. अभिमानाने मान वर गेली ना आपली. काय एकेकाच्या प्याकटात लात मारली रे त्या दुष्ट मुलानं. मेवणे त्या हिंदी चित्रपटवाल्यांचं मला काही कळलं बघा. काय तर म्हणे कितने आदमी थे भाऊ, कितने आदमी थे. आता मार खाऊन आल्यानंतर कितने आदमी थे हे काय महत्वाचं आहे का? आणि परत त्यांना गोळ्या मारणार म्हणजे माणसं पण मरणार, गोळ्या पण फुकट जाणार, समजा आपलंच नुकसान. मालक तो पोरगा डोक्यानं गेम करतोय आणि आपल्याला तर डोसकच नाही. मग पुढं बोलणंच कुंठलं. माजलेले रेडे आहे ते रेडे. दाजी माझं ऐका ना, सोडून द्या यांना. आणि त्या पोराला वेगळ्याच पद्धतीनं चेपायला पाहिजे. म्हणजे कोणत्या पद्धतीने सांग बरं मी म्हणे. वका काय आई आणि बहीण आहे. धन्यवाद. मेवणे अहो एखाद्या माणसाचं जीणं हराम करायचं म्हणजे खूप त्रास असतो आपल्याला. पण तेच जर त्याला आई आणि बहीण आहे हे जर कळलं ना तर काम सोपं होऊन जातं. बघा आता ते तरी जमतंय का तुम्हाला? नाहीतर तुम्हाला बँडेज करायची वेळ येईल आपल्यावर. तायडे बोल. कुठपर्यंत पोहोचलास? हे बघ जस्ट आलोच घरी. थोडं बोलायचं होतं, प्लीज लवकर ये ना. हॅलो हॅलो हॅलो, तुझा आवाज ब्रेक होतोय. हॅलो, मला ऐकू येतंय. हॅलो 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 हॅलो. लवकर आलोच आहे तर
आग्र्यावर जाऊया. आजची खबर बात कळेल. आग्रा खाना. नाही नाही नाही, त्याची काळजी करू नका. तुमची ऑर्डर तयार झाली आहे, तुम्ही येऊ शकता घ्यायला. नाही नाही नाही, डबे नका आणू. आम्ही देऊ सगळं बांधून व्यवस्थित. हो हो हो, नाही आम्ही पिशव्या बांधून देऊ. हा हो हो, ठीक आहे, बाय. वा वा, आज ऑर्डर जोरात आहे. असणारच. जो आग्र्याची चव चाखेल आयुष्यात कधीच विसरणार नाही. आता मलाच बघा ना, आउट ऑफ नाशिक होतो, उतरल्या उतरल्या चहाची तलप आली, लगेच इथे आलो. बाय द वे, कालची भेंडीची भाजी कमाल होती. माझी आई अगदी सेम बनवते, सेम. खरं तर ही चव अमूल्य आहे, पण मला तर वाटतंय की इतक्या टेस्टी जेवणाची किंमत जास्त असायला हवी. मला त्याची काही गरज वाटत नाही. जितकं मिळतंय तितकं पुरेसं आहे मला. अहो, समाधान तर तुमच्या स्वभावात आहे, जे जेवणात उतरतंय. म्हणून तर खाणारा समाधानी होतो. इसी बात पर एक चाय हो जाए, मलाही समाधानी व्हायचंय. तन्मय, इथून पुढे आग्रहामध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही. अहो, कशाला मस्करी करताय माझी? नाही, मस्करी करत नाहीये मी. नका येत जाऊ इथून पुढे इथे. अहो, मला वाटलं खरंच मस्करी करताय. काय झालं, काही चुकलं का? हे बघा, सहज काही बोलून गेलो असलो तर माफ करा प्लीज, असं रागू नका. प्लीज जा तुम्ही. अहो, काय झाले कळेल का? कळेल ना, घरी गेल्यावर कळेल. अहो, तुम्ही आग्रहावर कुणाला असं नाही म्हणत नाही. हो, खरंय. आजपर्यंत आग्रहावर आलेल्या कुणालाही मी परत पाठवलं नाहीये, पण आज माझा नाईलाज आहे. तुम्ही एवढं तुटक का बोलताय माझ्याशी? काही चुकलं असेल तर सांगा, मी चूक सुधारतो. ठीक आहे, मग नका येऊ इथे. तन्मय, इथून पुढे आग्रहावर नाही आलात तर खूप बरं होईल. नाही, मला जास्त काही बोलायला लावू नका प्लीज.